अरे बापरे, हे काय, आजवर असं कधी घडलंय का? मित्र हो, न्यायालयात मिळणारी तारीख आणि तारीख पे तारीख हे आपल्यासाठी काही नवं नाही. न्यायालयानं दिलेले आदेश कधी कधी आपल्याला अगदीच आश्चर्यकारक, काहीसे वेगळे असे वाटून जातात. मुंबई उच्च न्यायालयानं एका प्रकरणामध्ये आता असा आदेश दिलेला आहे की आधी असं कधी घडलंय का, असा प्रश्न सहज कोणाच्याही मनात येऊन जातो. एखाद्या सुनावणीच्या वेळेला न्यायालयाकडून जेव्हा पुढची तारीख दिली जाते तेव्हा ही तारीख तशी पाहिली तर नजीकची असते, साधारणपणे पुढच्या महिन्यातली किंवा मग आणखी 1-2 महिने पुढल्या महिन्यातली अशी ही तारीख असते सर्वसाधारणपणे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुंबई उच्च न्यायालयानं एका प्रकरणामध्ये थेट 20 वर्षानंतरची तारीख दिलेली आहे. या प्रकरणामध्ये आणखी एक वेगळेपण असं आहे की ज्यांना ही तारीख दिली त्या महिला 90 वर्षाच्या आहेत, म्हणजे त्यांच्या प्रकरणाची पुढील सुनावणी ही त्यांच्या वयाच्या 110व्या वर्षी होऊ शकते. हे सगळं पाहून साहजिकच प्रश्न पडू शकतो, न्यायालयानं असा आदेश कसा काय दिला? पण न्यायालयानंच याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या व्यक्तीमधील केवळ अहंकाराची लढाई न्याय व्यवस्थेवरचा बोजा वाढवत आहे, अशा शब्दामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करीत मुंबई उच्च न्यायालयानं एका मानहानीच्या दाव्याची सुनावणी थेट 20 वर्षानं पुढे ढकलली. विशेष म्हणजे याचिकाकर्त्या 90 वर्षीय महिला असल्या तरी सुद्धा त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणून कोणतेही प्राधान्य दिलं जाऊ नये. 2046 सालापर्यंत त्यांच्या दाव्यावर सुनावणी घेऊ नये एवढे कठोर आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी दिले. 90 वर्ष वय असलेले या महिलेचं हे प्रकरण काय आहे ते बघा. श्याम कोऑपरेटिव्ह सोसायटी हाऊसिंग सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एक वाद झालेला होता. या वादामुळं आपला मानसिक छळ झाला आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा मलिन झाली, असा या 90 वर्षीय महिलेचा म्हणजे तारिणी बहेन देसाई यांचा दावा आहे. या तारिणी बहेन देसाई आणि 57 वर्षाचं वय असलेल्या ध्वनी देसाई यांनी 2017 मध्ये न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती. किलकिलराज भन्साळी यांच्या विरोधामध्ये त्यांनी न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला होता आणि 20 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणीही केली होती. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं एक सामोपचाराच्या दृष्टीनं प्रतिवादींनी बिनशर्त माफी मागावी आणि हा वाद संपुष्टात आणावा असं सुचवलं. मात्र या 90 वर्षीय तारिणी बहेन यांनी ही माफी स्वीकारण्याला स्पष्टपणे नकार दिला आणि हा खटला असाच पुढे चालू ठेवण्यावर भर दिला. 90 वर्षाचं वय असूनही या महिलेला हा खटला पुढे चालवायचं हे स्पष्ट झालेलं होतं, पण न्यायालय मात्र यावर नाराज झालं. न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त करीत या याचिकाकर्त्याच्या हट्टी भूमिकेवर कडक शब्दात ताशेरे ओढले. हे असं एक प्रकरण आहे जिथं केवळ अहंकारामुळे न्यायालयीन यंत्रणेमध्ये अडथळा निर्माण केला जातोय. यामुळं ज्या प्रकरणांना खरोखरच प्राधान्य देण्याची गरज आहे ती प्रलंबित राहत आहेत असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आणि या दाव्यावरील सुनावणी थेट 2046 पर्यंत तहकूब केली. पुढची तारीख थेट 20 वर्षानंतरची दिली. त्यामुळं ह्याला त्याला प्रश्न पडला, अरे बापरे, हे काय, आजवर असं कधी घडलंय का? कधी घडलं असेल नसेल, आज मात्र घडलं. त्यामुळं या प्रकरणाची चर्चा मोठ्या चबीने केली जात आहे. सरकारी काम आणि 6 महिने थांब असं म्हटलं जातं, पण आता अहंकाराचं काम आणि 20 वर्ष थांब असं म्हणायची वेळ आलेली आहे. 90 वर्ष वयाच्या या महिलेला आता पुढील सुनावणीसाठी आणखी 20 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. त्यावेळी त्यांचं वय 110 वर्षांचं झालं असेल. तोपर्यंत काय होईल कोणी सांगावं? मित्रहो, धन्यवाद. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावी एक अपेक्षा.